आपलं नाव काय भैया? माझं नाव लोकेश दिलीप चौधरी. कुठून आलात आपण? मी जळगाव जिल्हा. बरं, तर आरसीसी मध्ये येण्यासाठीच तुम्हाला कोणी रेफर केलं? माझी बहीण होती इथे नांदेडला 1-2 वर्ष अगोदर. ती सध्या आता GMC मध्ये शिकते. तिचं सेकंड इयर सुरू आहे. तिनेच मला सांगितलं होतं RCC मध्ये लाव, तुला नक्कीच फायदा होईल. आता जे मॉक टेस्ट होत आहे तर त्यानुसार आणि तुमचं 2 वर्ष झाले, सिलेबस पण कम्प्लीट झालाय, तर तुम्ही ज्या टेस्ट देताय तर असं वाटतंय का तुमचा अभ्यासक्रम प्रॉपर झालाय? हो, यामध्ये मला RCCने बरीच मदत केलेली आहे. RCC स्टाफ, शिक्षक, DPPs, मॉड्यूल्स हे सगळं वापरून माझे मॉक टेस्ट चांगले जात आहे. त्यामुळे बरं, ज्या शॉर्ट नोट्स तुम्हाला दिल्या आहेत त्या खूप उपयोगी पडतायत का कसं काय वाटतंय त्याबद्दल? शॉर्ट नोट्स तसे तर म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर अगोदर काही उपयोगाचे नव्हते, वाटलं का दिल्या, पण आता समजतं. पेपर जेव्हा जवळ आले तेव्हा 5 मिनिटं तुमचा चॅप्टर रिवाईज होतं तर ते कामातच पडतं आम्हाला. तसं म्हटलं तर खूप जास्तच कामात येत आहे, असं म्हटलं तर बरं पडेल. तर तुम्ही आता जो पेपर सोडत आहे तर सुरुवातीला कुठला सब्जेक्टचे क्वेश्चन सोडत आहे? आता तसं तर मी सुरुवातीला बायो सोडवतो. आमच्या शिक्षकांनी तसं सांगितलं होतं, बायो सोडून मोकळे होऊन जा, नंतर फिजिक्स केमिस्ट्री करा, आणि ते फॉलो करून मला फायदा होतो. तर त्यामुळे मी त्यांना नक्कीच थँक्यू म्हणेल. बरं, पेपर झाल्यानंतर पेपर ॲनालिसिससाठी तुम्हाला वेळ मिळतोय का? पेपर ॲनालिसिससाठी तसं तर वेळ भेटत आहे, आणि त्यात पेपर क्वेश्चनच्या खाली त्यांचे पेज नंबर दिलेले, त्यामुळे ॲनालिसिस करायला अजून सोपं जातं आहे. आणि जर कधी असं तर होत नाही सहसा, कारण सगळं दिलेलंच असतं, पण जर कोणता क्वेश्चन नाही समजत असेल तर शिक्षक इथे अवेलेबल असतं RCC मध्ये, त्याचाही खूप फायदा होतो आहे मला. 2 वर्षापासून जो RCCने अभ्यासक्रम तुमचा घेतलाय त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मला याबद्दल खूप आभार मानावे लागेल RCCसाठी, कारण त्यांच्यामुळेच मला इथपर्यंत येता आलं. माझे जे स्कोअर येतो सध्याचा तो चांगला येतो, त्यामुळेच RCC नसते तर कदाचित मी इथपर्यंत पोहोचला नसता. बरं, तुमचा जे नीट एक्झाम तुम्ही देणार आहे तर तुझा कॉन्फिडन्स लेवल कितपत आलाय? खरं सांगायचं म्हटलं तर थोडासा ते नर्वसनेस असतेच मनामध्ये, पण तरी बऱ्यापैकी आहे कॉन्फिडन्स. म्हणजे एक ठीकठाक मार्क्स येऊन जातील आणि कधी GMC मध्ये लागूनच जाईल. धन्यवाद. तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.